नमस्कार येवकार तुमकां हब गजाली कार्यावळीन काल पश्चिम बंगालचे रिजल्ट्स आयले आणि त्या रिजल्टा उपरांत भारतीय जनता पक्ष थंय सरकार स्थापन करतले हें क्लियर जालें. पूण गोंयान एक वेगळो सूर आशिल्लो, कारण एक गोंयकार आसा जो भारतीय जनता पक्षाचे वतीन थंय प्रतिनिधित्व करतालो, भारतीय जनता पक्षाचें काम करतालो आणि जे रिजल्ट आयले त्या रिजल्टान तांचो एक मोलाचो वांटो आशिल्लो आणि ते म्हणजे सतीश धोंड, भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस म्हणजे जॉयंट जनरल सेक्रेटरी, जे वेस्ट बेंगालान खूब वर्सां पासून काम करता, रादर खूब म्हयन्या पासून काम करता. गोंयांतल्यान गेल्या उपरांत ते थंयच आसा आणि रिजल्ट आयल्या उपरांत सगळ्या जाणांनी म्हटलें की सतीश धोंड इफेक्ट वॉज ऑल्सो सीन दे. आतां गोंयकार म्हटल्या उपरांत आमी थंय आनी त्या गजालीच्या राजकारणाचेर उलोवपा खातीर आमी आपयल्ले आसा दोन मानेस्त, आनी भितर आसा सागर जावडेकर. सागर जावडेकर हे सिनियर जर्नलिस्ट आसा, ते तरुण भारताचे संपादक आसा गोवा आवृत्तीचे, आनी ते सतीश धोंड हांचे बद्दल म्हणजे खुबशे जाणांक सतीश धोंड कोण हें भायल्यान खबर ना, पूण भितरल्यान तांकां खबर आसा, बिकॉज ही हॅज वर्क विथ हिम. आनी आमचे बरोबर आसा मानन अस्नोडकर, भारतीय जनता पक्षाचे खूब पयले पासूनचे कार्यकर्ते आनी सद्या फुडारी, जाणी ह्या पक्षान काम केल्लें आसा. सो पयली वेस्ट बेंगाल इलेक्शना विशीं, वर यू एक्सपेक्टींग दीस एज अ जर्नलिस्ट? तुका दिसतालें हें अशें जातलें म्हणून, काय खुबशे जाण म्हणटा तांकां दिसलें की TMCच येतली म्हणून आनी काय भारतीय जनता पक्ष जावचें ना? ज्या पद्दतीन थंयसर जें वातावरण आशिल्लें आनी फाटल्या वेळाचेर कितें जालें, 2021च्या इलेक्शनान भारतीय जनता पक्ष सत्तेचेर येता काय कितें अशी वातावरण तयार जाल्लें आनी थंयसर शेवटी तांचो घोडो 77चेर अडकलो. आतां ह्या वेळाचेर 100% ते येतले अशें दिसतालेंच वातावरण ही पंतप्रधान नरेंद्र मोदी वयताले किंवा अमित शाह वयताले आनी तेन्ना लोक हजारो लोक त्यांची वाट पळयत रावताले. हें जेन्ना आमकां चित्र दिसलें आनी त्यांच्या पंतप्रधान मोदीच्या सभेक हजारो लोक सामके, म्हणजे अशें चित्र फाटल्या इलेक्शनाक दिसनाशिल्लें. म्हणटकूच लक्षांत आयलें की क्रावड मोबिलायज करता, त्या शिवाय वातावरण निर्मिती त्यांच्या सायडीक जाल्ली आसा. आनी दुसरी गजाल म्हणजे सतीश धोंड सारको एक मनीस थंयसर आसा किंवा अशे कितलेशेच महामंत्री तेंचे आसा जे गेली 3.5 वर्सां थंयसर ग्रावंड लेवलाचेर काम करता. त्या पक्षाचें ते एक वैशिश्ट्य आसा भारतीय जनता पक्षाचें, की ते मायक्रो लेवलाचेर वयता आनी ते काम करता आनी तेंचो पक्ष इलेक्शनाक आपले शटर ओपन करना. तेंचो पक्ष असो आसा की तो सदांच काम चालू. कारण सदानंद तारनोडेक हांवें पळयला, तो अध्यक्ष आसलो. गोंयची इलेक्शन जाली 2022 आनी दुसरेच दिसा तो आमच्या ऑफिसान पावलो. अरे म्हटलें कितें, खंय तूं? म्हटलें ना पावलो, आतां एक मिटींग आसलें. अरे म्हटलें जालें मरे तुमचें, म्हटलें इलेक्शन जालें, सगळें जालें, आतां आमचें पावलो, फुडच्या इलेक्शनचें काम सुरू म्हणून पावलो. व्हेरी नेक्स्ट डे. म्हणजे ही त्यांची पद्दत आसा. डेफिनेटली ती बंगालान तांकां मदत जाली. सो ग्राउंड 50 सुद्धा घेऊन बसपाचे तेजेर. ओके म्हणून बाब, तुम्ही आता खूप वर्सां जाली भारतीय जनता पक्ष पयल्यान. तुम्ही जेन्ना जॉयन जाल्ले तेन्ना म्हाका दिसता तेन्ना वेस्ट बेंगालान लेफ्टिस्ट रूल करताले. ताच्या नंतर ममता फिनोमिनन आयले. ताच्या नंतर फाटल्या फावटी ट्राय मारली पुणून जावना, बट ते सायजेबल हे आयले. तुमकां दिशिल्लें की बाबा फायनली ह्या इलेक्शनाक जातलें काय म्हणून? सर्वप्रथम नमस्कार. गोवा न्यूज हब आणि समस्त गोंयचे जनतेक आज अंगारकी संकश्टी आसा, तांकां सगळ्यांक आनी तुमकां शुभेच्छा. कशें आसा की परिवर्तन राजकारणान जावं खंयसरूय जावप हें तशेंच आसता. आनी भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आसा की कशें आसा सांगपाचें म्हणजे काही लोकांक, म्हणजे हांव कोणाक विरोध करता अशें ना, तांकां दिसता संघ RSS म्हणजे BJP. तांकां खबर ना ज्या पद्दतीन आतांच तुमच्या फुड्यान सांगलें की म्हाज्या विशयी तेणी सांगलें वॉट इज अ BJP. आमी एक संघटना, आज जवळ जवळ 48 संघटना संघाच्या सकयल. RSS आमचे प्रमुख, तितून भारतीय जनता पार्टी, जनसंघ, अश्यो सगळ्यो महिला खातीर, किसाना खातीर अश्यो 48 संघटना
तितून एक संघटना आहा ती एक आमची BJP म्हणून. त्याच बरोबर सेवा कार्य म्हणून जवळजवळ 1.5 लाख संस्था काम करता संबंध भारत देशात. आणि भारतीय जनता पार्टीचे काम आत्ता सागर बाबान सांगल्या प्रमाणे जर फाल्यां ठरलें इलेक्शन कमिशनरान इलेक्शन डिक्लेअर केलें फाल्याच्या फाल्या ना फाल्याच्या फाल्यां ना ताका टायम लिमीट आसता न्हू. ती फाल्यां डिक्लेअर केलें आय मीन टू से या बाबा जूनच्या हायपोथेटिकली फाल्या जर इलेक्शन घेतलें जुनाच्या जाल्यार 15 तारखेर इलेक्शन तर आमची फौज रेडी आसता. हां कारण आमी ती तयार करीना आमची तयार जाल्लेली आसा. आणि तुमकां सांगल्या प्रमाणे ज्यो 48 संस्था ह्यो सगल्यो संघटना आहा त्यो आपल्या परीन इलेक्शना कडेन काम करता. आमच्या पक्षाचे कार्यकर्ते न्हू ते बजरंग दल जनसंघ हे सगळे बाकीचे गोंय ज्यो ज्यो संघ आहात त्यो निराळ्यो. फक्त भारतीय जनता पार्टी एक टीम ही संघटना निराळी. पण इलेक्शनाच्या वेळार सगळे तुमकां ज्या पद्दतीन म्हटलें 1,50,000 जी आमची सेवा केंद्र आहा ती कार्यरत आसता आणि ती सदैव कार्यरत आसता. वेस्ट बेंगालान कितें जालेशें दिसता तुमकां? वेस्ट बंगालांतलें कशें आसा की तुमकां तेंच सांगलें न्हू आमचे जे कार्यकर्ते जो काम करता ते कोणाक खबर आसना तो हायलायट करिना. म्हणून हांवें तुमकां पयलेंच म्हटलें की म्हाका एज अ ड्यू रिस्पेक्ट हांव येयलो कारण आमी ते खंय तरी हय तुमी हाजेर येना येयना आमी आणि आमकां ना ती टीव्ही डिबेटार बी येना ना कळ्ळें तुका. आमचें कशें आसा की आमी जें कितें सांगता ग्रासरूट पार्टी लेवल काम तें आमचें काम. आज हांव स्टेटाचेर आसा फाटल्या वर्सा डिस्ट्रिक्ट प्रेजिडेंट आसलो मंडळ प्रेजिडेंट आसलो मागीर म्हाका डिस्ट्रिक्टार पळय गेल्लो. आमकां कितें सांगता तें काम करपाचें. आमकां पक्ष सांगता बाबा ह्या इलेक्शनाक जावं आतां फाल्यांच्यान तूं हें काम सुरू करपाक जाय ते त्या करपाचें. पद्दतीन तें काम आमचें म्हणून आज सतीश धोंडाचेर लक्ष आशिल्लें काय ना? आतां कित्याक वेस्ट बेंगालचे जेन्ना जाल्ले पळय न्ही तेन्ना प्रत्येक जाण थंयची नॉलेज किंवा थंयचे खुबशे जाण सतीश धोंडाक कोट करताले की तो थंय आसा तो तें काम करता तो हें करता. पूण खुबशे जाणांक अशें दिसतालें की घडये कांय जावचें ना कारण TMC इज व्हेरी पावरफूल इन वेस्ट बेंगाल. हांवें पयलेंच सांगलां न्हू पक्षाचें काम अशें आसता आनी तितून कोण तरी एक मास्टर जाय न्हू काम करून घेवपी. संघटना आसा कार्यकर्ते आसा पूण तेंचे वचून आनी सतीश धोंडाची एक स्पेशलिटी आसली. कोणाक जर म्हाका महानन हसनोडकराक तेणी जर एक जबाबदारी दिली ना तो फॉलोअप करतालो. रातच्या 12 फोन करतालो अरे आज तुका 25 जाणां कडेन वच म्हटलेलो तूं गेलो आनी जर आन्सर मेळ्ळें ना सकाळीं संक तो म्हाज्या दारार म्हणजे जो काम तशें. त्यामुळे तेजे ती शिस्त आसली. मायक्रो लेवल मॅनेजमेंट सारकें. हांगा गोंयानूय पळयलें गोंया कडेन मागे येवया सद्या बंगालान पळयलें आमी न्ही जाल्यार आमी जो म्हाजे कडेन रिकॉर्ड आसा ते प्रमाणे 126 म्हाका दिसता मतदारसंघाची जबाबदारी तांचेर आशिल्ली. भितरले सुमार 100 जिखले. सो ऑलमोस्ट स्ट्रायक रेट 80 to 90% आसा. सो आनी वेस्ट बेंगाल सारके हातून सो तुमी वर यू इन टच विथ हिम पर्सनली उलयतालो बी की कितें चल्लां काय कितें चल्लां ना? 5-6 म्हयन्या पयलीं तेज्या लागीं उलयल्लो. सहज म्हाका दिसलें एक फोन करपाचो म्हणून. कारण आमचो एक गोंयकार त्या दुसऱ्या राज्यान वचून काम करता जसो काँग्रेसचो काम तो गिरीश चोडणकर करता. हय तामिळनाडू ह्या इलेक्शनाक आशिल्लो तो. तेन्ना सहज म्हटलें विचारुया अरे बाबा कशें चल्लां तुमचें कितें चल्लां अरे हांगा पावलो खूब अत्याचार जाता लोकांचेर आनी खूब त्रास जाता. म्हणलें कितले चान्सीस तुमकां निवडणूक जिखपाचे? तर पावलो आयदर येस ऑर नो करो या मरो इतली परिस्थिती थंयसर आसा म्हणून पावलो. पूण आमी पावलो पेटून काम करतले आनी आमचें चालू आसा ते इतले मायक्रो लेवलाचेर ते तांकां कवर सुद्दां आसना म्हणून पावलो. काही गांव अशे आसा की कंप्लीट मायनॉरिटीचेच गांव ते तर तेतून वचपाक सुद्दां आमकां वाट मेळना म्हणून पावलो. पूण आपूण पावलो समतो आपल्याक म्हणून पावलो. आमचो ड्रायव्हर बी आसले ते आमकां सांगताले म्हणून पावलो मार्गदर्शन करताले की आमी वयताना की ह्या मत जाना उधर जाओ इस सायड में जाओ आपूण सांगता बिंदास वर येतो म्हणून पावलो. जावन जावन कितें जातलें काय म्हणून पावलो. गेलो जाल्यार देशा खातीर गेलो अशें म्हणून ह्या पद्दतीन तो सांगतालो. पूण तेंच्यांनी जी कामाची पद्दत जी अवलंबिली आनी बरोबर हिचो आक्रस्ताळीपणा चड आसा. ममता बॅनर्जी जे पयलींची मुख्यमंत्री म्हणजे आतां कॅरटेकर मुख्यमंत्री आसा आक्रस्ताळीपणा आयज सुद्दां तेणी आक्रस्ताळीपणा दाखयला की आपूण राजिनामो दिवची ना म्हणून. वन्स इलेक्शन हेल्ड यू आर नो वेअर. हय आनी यू लूज लॉस्ट. आतां तेची फ्रस्ट्रेशन ती दाखयता आनी नॅशनल लेवलाचेर करता. समजा विचार करा आयज जर त्या जाग्याचेर जर ती परती निवडून आयल्ली जाल्यार
परिस्थिती कितें जावपाची बांगलादेशा सारकी परिस्थिती आमच्या भारतान त्या हितून जावपाची व्हेरी डेंजरस परिस्थिती निर्माण करून दवरलेली. तिची लोकशाहीची व्याख्या तिची वेगळी आसा. जे आमच्या घटनेन जे दिल्लें आसा ते तिका खंयचेच रूल मान्य ना. तिका सर्वोच्च न्यायालयाचो निवाडो सुद्दां मान्य ना. तिका हायकोर्टाचो निवाडो मान्य ना. तिका कलेक्टरान दिल्लो निवाडो मान्य ना. तिका मानवी आयोगान दिल्लो निवाडो सुद्दां मान्य ना. तिका मान्य जाय कितें जे तिचे कार्यकर्ते आनी अशाच पद्दतीची आमी बिहारान पळयल्ली परिस्थिती. ती परिस्थिती आयज बिहाराची निवळ्ळी, उत्तर प्रदेशची निवळ्ळी. पश्चिम बंगालान मात ही जंगली राज पद्दतीचे ते वेव्हार चलताले. अशा जाग्याचेर वचून सतीश धोंड काम करता हे कोणाकूय कौतूक दिसपाचें आनी आश्चर्य दिसपाचें. आनी फ्रॉम म्हणजे गोंयच्यान तो गेलो आनी गोंयांत तशें कोणाक जिवनाक बी तशें ना. म्हाका दिसता एकूच ताजेर एटॅक जाल्लो तेजेर काय विष्णू वाघाचेर म्हाका याद ना. जेन्ना वाटेर थिवे एटॅक जाल्लो ते कॅम्पेन करून येतना गाडी फोडलेली ती विष्णू वाघाचेर विष्णू वाघाचेर ना ना सतीश सतीश आशिल्लो दिसता त्या गाडयेन. ना सतीश पणजे आशिल्लो. मागीर पुलीस स्टेशनार मागीर धांवन गेलो. दुसऱ्या दिसा मागीर जो प्रकार तिने जालो तुमकां खबर आसा. हय दाने दाने में आरोग्य प्राप्तिरस्तु, दाने दाने में सौभाग्य प्राप्तिरस्तु. अमृत जैसा इसका स्वाद, ये है पौष्टिकता का प्रसाद. कण कण में पंचामृता, रग रग में पंचामृता, तन मन में पंचामृता, देश भर में पंचामृता, घर घर में पंचामृता प्राप्तिरस्तु. शुद्ध भी, स्वाद भी, सेहत भी. पंचामृता खाओ, हेल्थी जियो. सो पूण तशें एटॅक जावप हें जावप गोंया सारक्या तरी राजकारणान आमी केन्ना पळोवना. तुमी आतां इतले वर्सां आमी पळयलें की एटलिस्ट एटॅक एटलिस्ट पॉलिटिशियनाचेर तरी एटॅक जाल्लो आमी पळोवना. ना बरोबर. आनी ह्या असल्या स्थितींतल्यान वेस्ट बेंगाल सारक्या राज्यान वचप आनी थंय काम करप आनी खंयच्याय मनशाक काम करप म्हणजे ताका डेडिकेशन एक जायच पडटा आनी दुसरे लायफाची स्वताची जिवनाचे रिस्क आसता. सो थंय ताणें काम केलें. तुमी आशिल्ले कॉन्ट्रॅक्टान केन्ना आशिल्ले? हय राती सुद्दां तेजे कडेन हांव उलयलां. अच्छा ओके. म्हणजे बरें म्हाजो तो म्हणजे आय डोंट नो सांगप म्हणजे सतीशाच्या लग्नाक सुद्दां हांव फुडाकारी ओके सारकें इतलें आमचें बरें. आनी सतीश ही अशी व्यक्ती आसा की सर्वप्रथम देश जे कार्यकर्त्यां मदीं भाजपा मध्ये जे आसा की सर्वप्रथम देश. आतां सागर बाबान म्हटलें की आपल्या जिवाची पर्वा ना करपी हें करपी आनी तेजे भाव दिसा पेक्षा रातचे चड आहले. तेणी रातच्या 9:00 10:00 येवप म्हाजे कडेन बरी टॅक्सी आसली फियाट करकरीत. त्या वेळार कोणा कडेन गाडयो नासल्यो पक्षा कडेन बी. मागीर एक 4-5 जाणां कडेन वचप मागीर कितें चटणी भाकरी खाल्ली कितें खाल्ली आनी मागीर त्या 2:30-3 हांव व्हरोन घरा पावयतालो. 2:30-3 पावयतालो. सकाळीं परत उठून तो 7-8 म्हणसर रेडी. अवघे 3-4 वरां तेजे न्हिदप. त्यामुळे तेजी कामाची जी पद्दत आहा तेका हांवें तुका सांगलें खूब जवळसून पळयल्लो आसा. आनी तुमकां पयलींच हांवें म्हटलां न्हू ते कोणाय पळय प्रत्येक कोणाक जी जबाबदारी जें पद कोणा कडेन आहा ज्या अध्यक्षकारान तेणी सांगलेलें आसा की ह्या प्रत्येक बुथार तुजी पॅम्पलेट पावपाक जाय, आमचे विचार पावपाक जाय. इतलेंच म्हटलें ना ते पावले काय ना आनी जर पावना कित्याक पावना आपूण ह्यो. त्यामुळे ते कंपल्सरी करचें पडटलें. इतल्या लेवलार डिसिप्लीन. दॅट इज तो एक भंय एक आशिल्लो ताच्या बद्दल न्ही. गोंयान आसतनाचेच आतां उलोवया. बाय द वे ते बिफोर आय कम टू यू मागीर राती कितें सांगलें तें सांगू ना राती तेणी तुमी. सांगलें म्हाका. पब्लीक कन्जम्पशनान आसता तरी I- I- हांवें केलें. ऑल्सो स्पोकन विथ हिम. ताका तुवें फोन केलो. काँग्रेस केलें. सांजचो उलयल्लो. फाटले 5 म्हयने म्हणजे तेचे चलीचें लगीन आशिल्लें. म्हाकाय आमंत्रण दिल्लें. हांव गोंया भायर आशिल्लो म्हणटकूच येवंक शकलो ना. पूण तें सुद्दां तेच्या लक्षांत नाशिल्लें. काल उलयलो तेन्ना तेणें सगळी गजाली सांगल्यो आनी तेन्ना सांगतालो की चलीच्या लग्नाक वचून आपूण गेल्या उपरांत आतां गेले 5 म्हयने जाले जो हांगा पावला तो आजून घरा कडेन पावलो ना. 5 महिने थंयच आसा ते. थंयसरूच आसा काम करता. आनी तेतून एक सांगपाची गजाल म्हणजे हेंच्यांनी म्हटलें न्ही तो रातचें तेचें काम चड आसतालें म्हणून. ही चडशें राजकारण हे गोंयचें रातचेंच चलता. दिसाचे कमी ना मेळप इजी जाता. मनीस अवेलेबल मेळटा. घटना ह्यो गोंयच्यो राजकीय घटना ह्यो तेन्ना जाताल्यो त्यो. बऱ्योचश्यो घटना ह्यो रातच्यो जाल्ल्यो आसा. तेन्ना जाताल्यो. आतां दिसाच्यो जाता. सकाळीं जाल्ना 8 जाण सकाळीं गेले. ना 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 त्या मध्यराती 2 मोगोळच्या आमदाराक
फातोडे 2:30 काय 3 सभापतीच्या कॅबिनान सोडपी कोण आशिल्ले? तेच आशिल्ले न्ही. ओके, सो तुम्ही काल उलयले तेन्ना वॉट वॉज ही सेईंग? काल कितें म्हणटाले तुमी उलयतना? तेन्ना तो सांगतालो की आयज आपल्याक खूब समाधान जालें म्हणटालो. आमी केल्ल्या कामाचे म्हणजे तो अजून आपल्याकडे क्रेडीट घेयच ना. सगळ्या लोकांनी केला मरे काम म्हणपालो. म्हणजे ही डजंट वॉन्ट टू टेक क्रेडीट ऑफ इट. श्रेय दुसऱ्याक दिवप. श्रेय दुसऱ्याक दिता. आतां एक तांकां विचारना तुमकां विचारता, काल जेन्ना हें जालें तेन्ना सगळ्या पत्रकारांनी सुरू केलें की सतीश धोंड गोंयांत येवपा जाय म्हणून. आनी आतां डिसिप्लीन हाडपा खातीर पक्षान आनी हे सगळे फुडले इलेक्शन 27 जे 8-9 म्हयन्याचेर पाविल्ले आसा, तेज्या खातीर सतीश धोंड गोंयांत येवपा जाय म्हणून तुमचें रिएक्शन कितें ताचें? तुमच्या क्वेशनाक आन्सर करप म्हणजे सतीश धोंडा सारको मनीस गोंयांत जाय, पूण पक्षान शिस्त हाडपाक अशें ना. पक्ष हो निराळो आनी सरकार हे निराळें. त्यामुळे तुम्ही जर म्हणटा की पक्षान शिस्त ना, नाल्यार हांव मानपाक तयार ना हेजो कार्यकर्ता. आमच्या पक्षान शिस्त आहा. सरकारान ना म्हणटा तुमी? इनडायरेक्टली हें सरकार जें आहा हें भारतीय जनता पार्टीचें सरकार न्हू, हें युतीचें सरकार. आनी युती तो एकटो आसा, एकटो ऑलमोस्ट तुमचे कडेन पावलो तो MG वालो, जीत आरोलकर पावलो, ढवळीकर तुमच्या उतरा भायर ना, आनी बाकीचे ते इंडिपेंडंट आसा. नंबर ऑफ गेम ते करपा खातीर युतीक लागून हे केले. मागीर अपक्ष शेटयेबाब येयले, आज काँग्रेसचे येयले, सगळे येयले. त्यामुळे म्हणून तुमकां म्हटलं हांवें की पक्ष आनी सरकार हे डिफरंट आहा. ओके, सो ते काँग्रेसचे आले तांकां तुमी पक्षान मेजा मातशे, ते सरकारानूच दवरशात तांकां ना. आमी तुमकां म्हटलें की न्ही. 8 जाण आयले पळय तांकां. 8 जणांची तुम्ही 8 जणांचे उलयता. हांव म्हणटा की रमेश तवडकर आणि प्रमोद सावंत सोडलं जाल्यार सगळेच काँग्रेसचे थंय आसा. तेजेर मागीर येवया इलेक्शनाच्या पयलीं. सो तुमकां दिसता की पक्षान नंबर ऑफ गेम न्हू सरकार करपा खातीर शिस्त हाडपा खातीर आतां खंय तरी शिस्त हाडपा खातीर गरज आसतली, किंवा फुडले इलेक्शन आतां लागीं तोंडार कशें पाविल्लें आसा आसा. की हांवें म्हटलं न्हू, संघ कितें म्हणटा आमकां, तुमी जाय तेन्ना येया, जॉयन जाया. तुमकां पडटा तुमी संघान रावा, नाल्यार संघ सोडून वचा म्हणून सांगलें. आनी आमी भारतीय जनता पार्टी एक संघाचो भाग, सरकार हो निराळो. त्यामुळे तेंच्यांनी आमची जी देह धोरणां आहा ती तेंच्यांनी शिकची. जे कोण हांव एक प्रमुख व्यक्ती कोण ते सांगिना जांकां पटना. दुसरें कशें आसा, आमी संघाचे, आमी जे भारतीय जनता पार्टी संघांसून येयल्ले, आमी चड्डी कल्सांव घालून वयर चल्लेले. आतां त्यो पॅन्टी येयल्या डायरेक्ट, फूल पॅन्टी आनी ते कदाचित आतां तांकां हांव अशें उलयलां म्हणून वायट दिसतलें. ते सरकाराक पावराक येयल्ल्या. तेंच्यांनी जर BJP शिकली, वॉट इज अ BJP, संघ कितें, संघाची तत्वां कितें, नाल्यार तांकां कोणूच डिफीट करूंक शकना. सो सतीश धोंड जाय काय नाका हेजेर तुमी अजून आन्सर दिवं. सतीश धोंड हो जावो हें प्रत्येकाचें मत आसा, पूण शेवटी कितें आहा तो तुमकां म्हटलें न्हू, संघान ताका धाडूंक जाय न्हू. आमी पार्ट ऑफ संघ. जेन्ना संघ डिसिजन घेतलो की येस ताका हें करा, आनी आमचो पार्टीचो अध्यक्ष जर म्हणीत येस आमी हे फावटी सतीशाक गोंयांत धाडया, तरूच जातलें. तुम्ही कालचे रिएक्शन वाचलेच असतले. आज सकाळी सुद्दां आमी पयले थोडे जाणांनी धुरंधर धोंड असले बी हे घालून कितले जाणांक धुरंधर म्हणून लायतले तुम्ही? एक कोण तरी असू शकता. धुरंधर 1 धुरंधर 2 दोन पिक्चर आयिल्ली. सो बट एनिवे, सो तुका दिसता रिएक्शन जी आयली मिडिया वतीन, इज इट ऑल्सो इंडिकेशन की ताका हांगा हाडपाक शकता? पळया, जर तुमकां भारतीय जनता पक्षाक जर निवडणूक जिखपाची आसा जाल्यार तुमकां सतीश धोंड हाडचो पडटलो. 2015 तुमकां याद आसा, आतां मुद्दाम मातसो फाटीं वयता, ZP इलेक्शन जाली. ZP इलेक्शनाक सतीश धोंड जी कितें भुमिका बजायली ती वादग्रस्त ठरली आनी प्रचंड वाद जालो. म्हणजे हाय वोल्टेज ड्रामा गोंयांत जालो तो पॉलिटिकल. इलेक्शन ZPची जाल्या उपरांत ताका गोंयांतसून हालयलो आनी ठाणे
मुंबई थंयसर दवरलो ताका. थंयसर तेंची इलेक्शनची ही जबाबदारी बी ताका दिल्ली आनी अप टू हे कोकण पर्यंतचे ते तेतूनसून थंयसून तो मदीं मदीं केन्ना तरी गोंयांत येवन वयतालो. तें जालें तेन्ना मनोहर पर्रीकर दिल्ली केंद्रीय मंत्री, हांगा पार्सेकर मुख्यमंत्री. तेन्ना अशी परिस्थिती जाल्ली. अध्यक्षपद म्हाका दिसता विनय तेंडुलकर आशिल्लो कोण तरी, म्हाका एक्झॅक्टली खबर ना कोण आशिल्लो तो, आसात कदाचित. पूण तेन्ना हांव तांकां सांगतालो की हांगासर तुमची चलचें ना राजकारण, तुमकां इलेक्शनाक मार बसतलो, तुमकां सतीश धवनाक गोंयांत हाडचोच पडटलो म्हणून. हांवें पर्सनली काही जाणांक तांकां सांगलेलें जर तुमकां जिखपाची इच्छा आसा जाल्यार. हे 17चें इलेक्शन 2017च्या इलेक्शनाक ताका हाडलो थंयसर आनी प्रयत्न केलो, पूण शेवटच्या क्षणाक हाडलो न्ही तांकां. आनी ना म्हाका दिसता हाडूंक ना ताका, हाडून ताका तेन्ना हाडूंक ना. कमी सिटां आयली ताका. हय. आनी सादारणशी 12 अपेक्षीत आसली आमकां. एक सीट 13 आयले. बाय मिस्टेक म्हणूं येता, कावंटिंगान हें जाली कितें प्रॉब्लेम सोडून द्या. 13 तो सीट वास्कोचो घेतलो. 2022च्या इलेक्शनाच्या वेळाचेर सुद्दां हांवें तांकां सांगलेलें की सतीश धवनाक तुमकां हाडचो पडटलो गोंयांत जर तुमी जिखतले जाले, कारण सिच्युएशन आनिकूय वर्स जातालें तेन्ना. म्हणटकूच ते लक्षांत आयलें तेंच्यांनी. म्हणजे हांव सजेशन करपी कोण अशें कोणी म्हणटलो, तूं ज्येष्ठ पत्रकार असो आयकपाचें जाल्यार आयका नाल्यार सोडून द्या. पॉलिटिकल एनालिस्टांचे गजाल आयकपा जाय. म्हणटकूच हांवें बरयल्लें बी भितून. म्हाका फोन केलो एकट्यान, अरे म्हणपा लागलो तो म्हणपा लागलो म्हणटा पळय सारकें 100% सारकें म्हणपा लागलो, ताका हाडपाकूच जाय गोंयांत, नाल्यार इलेक्शन जिखप ना आमी गोंयांत. बीजेपीचे लिडरूच सांगपा लागले. आनी पळयता जाल्यार एक इलेक्शनाक 6 म्हयने पयलीं ताका हाडलो गोंयांत. 22 हय काय 7-8 म्हयने पयलीं हाडलो. हांगा तेज्या लेगीत जबाबदारी दिली, सगळें दिलें. तीय बातमी हांवेंच दिल्ली पयलीं की सतीश धवनची गोंयांत बदली जाली वगैरे दिल्ली. हें सगळें जाल्या उपरांत आतां ही इलेक्शन जाली, 20 आमदार आयले तेंचे. मागीर ते कशे निवडून आयले तेचो बॅकग्रावंड मागीर केन्ना तरी चर्चा करुया आमी. 20 आयले आनी सरकार जालें तेंचें. ते जाल्या उपरांत फुडली जी आतां हें जावपाचें आसा फुडें प्रोसेस, इतल्यान तेची बदली परती थंयसर तक्रारी कोणाच्यो तरी. आनी कितें जालें ताका पश्चिम बंगालांत धाडलो. कित्याक तो आतां म्हाका एक कळना तो पक्षान आसा काय महामंत्री म्हणून पळयता. पक्षाचेरूय आसा तो. त्यामुळे ताका आनी भारतीय जनता पक्ष आनी सतीश धवन हे वेगवेगळे म्हाका तरी दिसना थंयसरूच. कारण भाजपचो सगळो कंट्रोलूच त्याच्यात हेतून आशिल्लो. ते म्हणटा RSS घाल्ले जाल्यार येतले नाही, पण महामंत्री संघटन मंत्री हो पक्षाचो संघटन आसा ना. मंत्री. आता तो आणि पक्षाचोय सरचिटणीस का कितें तरी आसा बरोबर. ना ते मागीर भाई तो संघटन मंत्री आणि हे सगळे बाकीचे मंत्री, पण त्यांच्या तकलीचेरूय तो आशिल्लो. म्हणजे इतले जाले. आता परती इलेक्शन आयली, 6 म्हयने आसा. सांगून नजो डिसेंबरान सुद्दां जावं शकता इलेक्शन गोंयांत हेच्या खातीर सेन्ससा खातीर. म्हणजे उत्तर प्रदेश आनी कोण कोण ते सगळे जातले. आतां सुद्दां ताका जर हाडलें ना जाल्यार इलेक्शनाक तशें कठीण डिफिकल्ट वतलें म्हणटा. लास्ट वर्ड फ्रॉम यू, कारण टायमूय जाला. वी हॅव टू वायंड अप द डिबेट बिकॉज यू ऑल्सो हॅव टू गो. नाजाल्यार आमी एक 2 वरां सुद्दां उलोवंक शकता हाजेर. लास्ट वर्ड पयलीं तांचे कडल्यान घेता. पत्रकाराचो सदांच लास्ट वर्ड आसपा जाय अशें हांव बिलीव करता. ओके, गरज आसा तांची आतां सद्या. पक्षाक प्रत्येक वोटर हो गरज आसता इलेक्शना कडेन. त्यामुळे सतीश एक वोटर, एक बरो म्हणजे सगळे व्यवस्थीत हँडल करपी जर हाडलो, यस दुदान साकर. सामकें तांणी पॉलिटिकली रायट आन्सर दिल्लें आसा. त्यांनी पॉलिटिकली रायट आन्सर दिले. पण म्हाका दिसता सतीश धवनाचें म्हत्व आसा न्ही ते हांकां BJP कुशीक दवरपाक शकना. त्यांनी एक वोटर ह्या दृश्टिकोनांतसून विचार केलो. इतलें तेचें म्हत्व सीमीत जायना. सतीश धवन इट इज सतीश धवन. आनी तो तांकां पक्षाक जर ना हांगासर तर त्यांनी कशें आसा, त्यांनी एक हाक मारलो की न्ही तो एका फाल्यां जर सभा घेता नितीन गडकरी जाल्यार त्या सभेक खंयच्या मतदारसंघांतसून कितें कितें बशी ते सगळे फोनाचेर. सागर बाब सॉरी, म्हणजे हांवें तुमकां जें म्हटलां एक वोट हो
राजकारणान जका लक्षात आलं ते. ना एक वोट म्हणजे सतीशाकडे प्रत्येक वोट कसो हाडा बी हा, कॅपॅसिटी आहे. each There is vote. only one vote. This is each vote, not Ah. one vote, Ah. each vote. Each vote. Each- Ah, that is- what I know is प्रत्येक vote that म्हटलं जे तुका. म्हाका प्रत्येक सांगला vote पहिलेच म्हटलं आहे. म्हाका भाजपाच्या थोड्या फुडाऱ्यांनी सांगला त्या प्रमाणे तो प्रत्येक कार्यकर्त्याक नावान वळखता म्हणून. पर्सनली इतल्या वर्षाचे काम आणि त्याची मेमोरी शार्प असा. आज हांव तरी म्हाका 36 वर्सां जाली आज. हम्म. 36 वर्सां सुरवातीपासून हे लोक दत्ता खोलकर म्हणून, लक्ष्मीकांत पार्सेकर, राजन आर्लेकर सर, श्रीपाद भाऊ एक टीम काम करीत येयल्ले. आनी पक्षाचें अशें आसा की भले तो कोणीय जावं, आतां कशें आसा, आतां सत्ते खातीर कार्यकर्ते पक्षान येता. आदीं आमचे पक्षाचे लिडर कार्यकर्त्याच्या घरा वचून ताका फोर्सली हाडटाले. दिस इज अ डिफरन्स. ओके, देव बरें करूं. तेजे कडेन हा सो हो आमी ओपन एंडेडूच क्वेश्चन दवरता सध्या की तांकां हाडचे केन्ना हाडचे, कारण फायनली डिसिजन इज वीथ भारतीय जनता पार्टी आनी एज अ जर्नलिस्ट आमी एनालायज करूं शकता हांगा बसून. आनी जशें सागर हाज्या पयलीं पासून एडवायस दीत आसा, सो वी ऑल्सो एडवायस. I am not an advisor also at the same time. not for just BJP, is also advising for Congress or any political party जेका राजकारणाक अनुभव आशिल्लो जर पत्रकार ते सोदता जाल्यार सागरा कडेन खूब फावटी येता, बिकॉज कितलींशींच वर्सां ते सद्या राजकारण कवर करता आनी कवर करून करून तांकां अनुभव येयल्लो आसा. सो देव बरें करूं सागर बाबा. Thank you. नमस्कार. तुमकांय नमस्कार. देव बरें करूं. तुम पळयतात हब गजाली ऑन युअर फेवरेट चॅनल गोवा न्यूज हब. कीप वॉचिंग अस. अरे उस प्लान का क्या हुआ इस वीकेंड पे चले क्या? गाइस? हिमाचल और केरला? नहीं यार, इट्स टू कोल्ड. तो फिर गोवा चले क्या? ओके, लेट्स गो फॉर इट. डन डन. डन. फ्लाइट टिकट्स तो बुक हो गए हैं. पर वहाँ घूमेंगे कैसे? रेंट कार बुक करें? ओके. ओके. अरे यार, ये तो बहुत एक्सपेंसिव है. अरे हाँ. गोवा है यार, बाइक ले लेते हैं. ओके. भैया हमें रेंट बाइक देखना है, कुछ नया पावरफुल स्टाइलिश. कितना दिन के लिए चाहिए? 2 दिन के लिए. तो ये वाला लीजिए, होंडा का डिओ 125 ओह सीसी। नाइस. The all-new Honda Dio 125. Bold design, powerful 125cc performance, and smooth rides made for Goa. रेंट कार नहीं लिया वो बेस्ट डिसीजन था. बहुत ही कंफर्टेबल राइड थी और काफी स्टाइलिश भी है. और हैंडलिंग भी स्मूथ है. ऑल्सो इट वॉज अ ग्रेट फन. यस. Honda Dio 125. Rent it, ride it, live Goa.